हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी. मनोज जरांगेंची बीडमध्ये इशारा सभा, सभेआधी विराट रॅली. जरांगेंवर 200 जेसीबी मधून पुष्पवृष्टी. सभेनिमित्तानं पोलिसांचा तगडा बंदोबस्त. आता चर्चा नको, फक्त आरक्षण हवं. सरसकट नको, तुम्ही दिलेल्या 4 शब्दांवर आरक्षण द्या. जरांगेंची भूमिका. आजच्या सभेमध्ये आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार. आम्हाला कुचकं बोलता. भुजबळांच्या डोक्यामध्ये मराठ्यांविषयी विष. गटारातील किडे. उपरोधिक टोल्यांवरून मनोज जरांगेंचा हल्लाबोल. सभेआधी बच्चू कडू आणि मंगेश चिवटे यांच्याकडून जरांगेंची समजूत काढण्याचा प्रयत्न, तर चर्चेतील काही गोष्टी न पटल्यामुळे उठून जाण्याचा प्रयत्न केला. जरांगेंची प्रतिक्रिया. सगळी सोयऱ्यांची व्याख्या करणं महत्वाचं, पण व्याख्या चुकीची केली तर अंगलट येऊ शकते. बच्चू कडू यांचं वक्तव्य. पुढे काहीही मागणी केली तरी सरकारला कायद्याच्या चौकटीतच काम करावं लागतं. टिकाऊ आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू. अजित पवार यांची प्रतिक्रिया. आमची मागणी चौकटी बाहेरची नाही. सरकारच्या नजरेत कायद्याची चौकट उलट आहे का? जरांगेंचा अजित पवारांना प्रत्युत्तर. सभेमध्ये समाजकंटक गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे अंतर्वालीसारखा प्रकार घडू नये यासाठी सरकार काळजी घेते. जरांगेंच्या सभेवर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. जरांगेंच्या अल्टिमेटमच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात आजपासून जमावबंदी. 5हून अधिक लोकांना एकत्र यायला बंदी. नियमाचा भंग केल्यामुळे खासदारांचं निलंबन. अजित पवार यांचं परखड भाष्य. तर आम्ही असा काय गुन्हा केला की आमचं निलंबन केलं? सुप्रिया सुळे यांचा सवाल. आम्हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. आम्ही म्हणतो तेच खरं. बैठकीवरील प्रश्नावर अजित पवार गट म्हटल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा. बारामतीसाठी योग्य उमेदवार देणार. बारामतीमधून लढण्यावर अजित पवारांकडून भूमिका स्पष्ट. तर बारामती संदर्भात मायबाप जनता ठरवेल. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. तुरुंगवास पत्करावा लागला तरी चालेल, पण मी नीलम गोरे यांची माफी मागणार नाही. हक्कभंग प्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचं गोरेंना संस्कृतमधून पत्र. अशोक चव्हाण भाजपमध्ये यायला इच्छुक. बावनकुळे यांनी सांगितलंय. भाजप खासदार प्रतापराव चिखलीकर यांचा दावा. अटकेनंतर सुनील केदार यांच्यावर उच्च रक्तदाबामुळे आयसीयूमध्ये उपचार सुरू. अद्याप कारागृहात रवानगी नाही. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदारांना 5 वर्षांचा सश्रम तुरुंगवास. सुनील केदार यांची आमदारकी रद्द होणार. नागपूर पोलिसांनी शिक्षेची माहिती विधिमंडळाला दिली. सूत्रांची माहिती. केदार यांच्या आमदारकीचा निर्णय आता नार्वेकरांच्या कोर्टात. हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी.